कासारवाडी नहीं जाएगा? कासारवाडी जाएगा मनोहर नगर ओला माझीवाडा किधर तो भेजेगा. नमस्कार. आज आम्ही म्हटलं होतं गोव्याला चाललो. आता आम्ही फायनली निघालो. मम्मी 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 पण आहे. आता आम्ही ठाणे रेल्वे स्टेशनला जाऊ पहिले. आणि आमची एवढी कोणती म्हणजे किती आमची घाई झाली खूप. 10:30 वाजता 10 वाजता आता नको सांगू ते आम्ही ट्रेनमध्ये सांगू. आता टाइम नाही आहे. आम्ही आलो आणि आल्या आल्या बघा यांनी लगेच ना आईस्क्रीम घ्यायला उतरले. म्हणजे अजून गोवा खूप लांब आहे. ठाणा स्टेशनला उतरले लगेच की पहिले आईस्क्रीम खाऊ मग जाऊ. आमची आता 11:15 वाजता ट्रेन आहे ठाणे टू मडगाव. आम्ही सकाळ म्हणजे आता 11:15 ते सकाळी बरोबर 11:15 आम्ही उतरू. आणि मग तुम्हाला आता हळूहळू पुढे पुढे सांगू आम्ही. हे बघा आम्ही खूप मागून चाललोय आणि हे आधीच पुढे जाऊन बसलेत. हे बघा पप्पा इंडियन डॅड धावत पळत आधी जाऊन बसलेत. पप्पा बोलले म्हणून आम्ही इथे एवढ्या मागे आलो आणि इथे म्हणजे सांगून की बाबा इथे त्याच्यासाठी आलो आम्ही. आणि ते पप्पा काही करताय आम्ही सांगतोय की पुढे पुढे कोण ऐकायला तयार नाही आमचं. हा पप्पा धावत पळत इथे पुढे आले आणि इथे हा डब्बा निघालाच नाही. जनरल डब्बा निघाला दिव्यांगांचा होता. आता आम्ही ना आमच्या M2 काय द्यायला बोगी क्रमांक डब्बा डब्बा तर त्या तिथे इंग्लिश बोलता एवढी कोच आयला बोगी कोच. तिथे आता आम्ही आलोय. आता आमची गाडी ट्रेन 5 मिनिटांमध्ये येईल. तर तुम्हाला ना आम्ही घरातली स्टोरी सांगणार आहे. हे सांगणार आहे किती खडतर प्रवास होता तो. आज मी अर्ली लिव्ह घेऊन 4 वाजता कॉलेजमधून निघाली. त्याच्यानंतर मी 1 मिनिट पण बसली नाही. काय केलं खूप काही केलं. सर्व्हिसिंग केली बॉडीची सर्व्हिसिंग केली स्वतःची सर्व्हिसिंग केली आणि ती सर्व्हिसिंग चालू राहिली 10:30 पर्यंत. आणि आम्हाला 10:30 वाजता निघायचं आहे. पप्पा ओरडताय की चला आणि सगळे बाथरूम आणि वरतून मला केसांना ब्लो ड्राय करायचं होतं. मी जशी आंघोळ मधून बाहेर निघाली तशी बाहेर इकडे आली डायरेक्ट. कधी ब्लो ड्राय होईल म्हणून मी डायरेक्ट अवॉइड केलं की नाही जे आहे ते आहे. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपण बाहेर निघतो. थांबा मला सू आली. दुसरा व्यक्ती थांबा मला हे आलं आणि खालती आलेली आहे तरी पण. आणि मम्मी 10:15 वाजता आंघोळीला गेल्यात त्या. आणि त्यात मग आली 10:25 ला काहीतरी आली आणि काय बोलते तुम्ही मला सांगितलं असतं मम्मी नसती गेली आंघोळीला बाबा. अरे ते जाऊ दे मी आंघोळीला गेले होते ना. पप्पा मम्मी धनू बाहेर पप्पा वॉशरूम झालाय. मध्ये मला दरवाजा ठोकतात. कविता तू जरी बाहेर लवकर ही काय ऐकत नाही तू बाहेर आहे. आमच्या घरात 2 वॉशरूम आहे. एका वॉशरूम मध्ये ही एका वॉशरूम मध्ये ही दोघं आंघोळीला गेले आणि आंघोळीला गेले तर अर्धा तास होऊन गेला ते बाहेरच येत नाहीये. सर्व्हिसिंग चालू आहे. अरे पप्पा बाहेर टोकताय चला बाहेर निघा. बाबा एकदा अर्जंट कॉल आला होता तुमच्या गटाचा सर्व्हिसिंग पाहिजे म्हणून माझं तर मी धावत पळत बाहेर आले आणि मग पप्पा गेले. धनू आलीच नाही. मग कविता आली बिचारी धावत असा खडतर प्रवास. आता आम्ही पोहोचलो स्टेशनवर आणि आता 5 मिनिटांमध्ये आमची ट्रेन येईल. मग तुम्हाला इंडियन फॅमिली ते दाखव डबा दाखव. अरे आली ट्रेन आली आमची टू गोवा. आता आम्ही ट्रेन बघा ट्रेन आली बघा आमची ट्रेन आली. ती ट्रेन आपली नाही वाटते. हो आमची ट्रेन आमचीच आहे. आमची नाहीये. आपली नाहीये. आपलीच आहे. नाही आपली नाहीये. आमची नाही आम्हाला वाटलं आमची आहे. ट्रेन आली आमची. ट्रेन बघा आमच्या कविताचा हात नाही पोहोचत आहे तेवढा. फक्त लाईटच मागच पासून लाईट दिसते पण आता धनूला आमचं सगळं माहिती आहे. धनू पण हुशार मुलगी आहे. हे बघा ती बघा किती ते दाखव ना. हे बघा किती हळू येते ती. हा गई हमारी ट्रेन. कोकण कन्या
कोकण कन्या. मारामारी मारामारी करू नका कारण की आपल्याला लोकल नाहीये, आपल्याला सीट भेटणार आहे. एसीची आमची एसीची एसीची हळूहळू येते हळूहळू. का असे पळतात लोकल आली आपल्या की आपली तिकीट आहे की नाही. कुठे आपण शेवटी ऑल दी बेस्ट. चला थँक्यू. चला मम्मी त्यांना लोकलची सवय आहे ना, पया पया आपली ट्रेन आली भाग. हा आमचा बिचारी माणूस हमाल स्टेचर हमाल कृपया स्टेशन मास्तर कार्यालयामध्ये यावे. हे जोरात ओरडा रे. हॅपी बर्थडे. जोरात ओरडा. जणू घाबरते. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. हॅपी बर्थडे. हे माझं कोणाला बापा रे कविता मम्मी. अरे बापरे. थँक्यू. अरे बघा मग यांच्या मम्मीचा फोन पण आला लगेच वहिनीच्या. मम्मीचा फोन आलाय. हे थांबा तुम्हाला जरा गुरी दाखवतो. धनूचा आज वाढदिवस आहे ना. हॅलो. हा बोला ना. थँक्यू. हो थँक्यू. मी तर गोरीच आहे बाबा. हो माझे हे लोक पण बघा माझे व्हिडिओ काढताय की तुमच्याशी बोलते मी तर. आम्ही ना चढत होतो ना, तर तेव्हा काय झालं माहितीये का, की ती एक लेडीज आहे ना, ती आम्हाला म्हणते की तुम्ही काय बोलली ती आपल्याला, तुम्ही रील्स बनवतात ना, आम्हाला इथे चढण्याची घाई दुनियाभरची. आणि हे बोलतायत की हा ती म्हणजे धनवणी आम्ही होतो मागे. मग ती आम्हाला म्हणते की तुम्ही रील स्टार आहेत ना, तुम्ही रील्स बनवतात. आम्ही बोललो हो, खूप छान. ट्रेनमध्ये चढताना थांबून डायरेक्ट थांब. तो आपला माणूस आहे बापरे. बघितलं हिच्या ना कधी पण वाखा झालेला असतो 12 महिने त्याच्यावर. आणि म्हणते की मग मी म्हटलो की आम्ही गोव्याला चाललोय. मग ते म्हणता की तुम्ही गोव्याचे आहेत का तुम्ही. असं नाही, आम्ही ठाण्याचेच आहे. चला आता आम्ही झोपतोय. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. आम्ही आता उठलो. हे बघा दोघांचे डोळे बघा. आम्हाला मस्त झोप लागली होती. आणि आम्हाला म्हणजे कसं हरवेळी आम्ही ट्रेननी जातो इकडे तिकडे, तर आम्ही, तुला पण झोप लागली होती. छान झोप लागली होती आम्हाला. झोपले ते सकाळी उठली डायरेक्ट. हा आम्ही रात्री झोपलो, डायरेक्ट सकाळी उठलो. आणि धन्नू वगैरे ते लोक खूप दिवसांनी ट्रेनने आलेले. त्यांचं पाठ आखडली, हे आखडलं ते आखडलं. मम्मीचा आहे ना उपवास आहे, तर मम्मी बघा काय खाते. असंच खातायत त्या शेंगा खाते. अरे हो, पण म्हणजे कालच आणलाय ना डीमार्ट मधून सगळं. डीमार्ट मधून कालच आणलंय सगळं, शेंगदाणे वगैरे सगळं. तरी मम्मी लगेच चला 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 पटकन. आणि बघा तिला घरी नेल पॉलिश लावायला भेटली नाही. कशी उजव्या हाताला पण लावली. म्हणजे कसं की तोंडात पण थोडीशी गेली पाहिजे. जेवता जेवता खाता खाता. तनू काय म्हणते बघा, काय म्हणते. 5वी मध्ये ना हिंदी मध्ये एक हे होता, धडा होता का, पोयम होती पेटूरामची. आज तुझी शेवटची लाईन होती, आज मेरा उपवास आहे, मी अधिक नाही खाता. तशी गोष्ट आहे. आम्ही आता स्टार्ट केलाय खाणं. आणि ती बॅग दिसते का तुम्हाला. पूर्ण बॅग खाऊची पूर्ण. आता तेच समजत नाहीये की ते कधी खायचं. नॉन उपवासवाल्यांना चालू करा. आता बॅग आणावी लागेल. त्या बॅग मध्ये हा 4 दिवसांचा खाऊ. म्हणजे केस दाखव. मी घरी कल केले. घरी म्हणजे ट्रेनच्या एसीने कल करून दिलीत मला. काय म्हणतो. कोणी बाहेरची व्यक्ती करून देणार नाही ना. फुकट मध्ये अशीच असते. बाहेर झालाय का. नाही आम्हाला नकोय बघा. मम्मी ना की स्वतःला नकोय म्हणून आम्हाला देते. मग 5 मिनिटांनी तू परत खाय. यायला दिवस नको. लेवल नाही याची. मग तुला पाहिजे का. तुला नको कविता पाहिजे ना. पाहिजे कविता. मग सोलून दे तिले. मी नाही सोलणार. सोलून दे तिले. मला नाही पण लावले. कॉफी आली. थांबा दादा. कॉफी ना. दोन कॉफी आली. आता कॉफी आली आहे. 20 रुपये 20 रुपये पैसे पण द्यावे लागतात.
मला म्हटला पहिले तू 20 रुपये कॉफी पे नको. पण हा फक्त लोळतोय. तुला झोप कस काय लागते भूषण? घरी जा की दारी जा जपायला पाहिजे. बिलकुल अपने बाप पे गया है. हे काय आहे? तुला काय करायचंय? तू झोपतो ना तू. त्याला एक घास खाना आहे तुमच्यातला. ते काय तुझ्यात एक घास खाना आहे. हळू ग. त्यात लिक्विड आणि ते पुढे 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 मग आहे का? बरं की खाणार नाहीये दोघी जण. नाही एवढं किती कमी निघालं त्यात. बरं की मम्मीचा उपवास आहे शेती आहे. मी ठेवणार आहे माझ्यासाठी एक डबा. अजून 2 3 डबे हा. अजून आहेत 2 चौपाटी. फोल्ड टू इट. हे फोल्ड टू इट. हे फोल्ड करायचं. आपण ते पेपर पण आणले होते का ते कालवायला. काही काम नाही पडलं त्यातच कालवावून जाईल तुमचं. मग त्याच्यासाठीच असतो तो डबा. हा. आणि मग ते पाणी कसं आहे आंबट गोड की कसं? आंबट गोडच. अरे वा भारी ग. वा 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 वा. पूर्ण टाकून दे कविता मस्त वाटेल. वा 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 वा. त्यांनी बरोबर त्याच्या याच्यानुसार दिले. मस्त बोली होईल ना आता. तुम्हाला पाणी सुट्टे आहे. उपवास आहे. माझा उपवास आहे. आणि काय हरकत नाही जाऊ शकतो. देऊ का चम्मच? विचारला घे बेटा. वा वा ओरी आली की पूर्ण. त्याच्या तोंडात घाला एक घास. मला एकाच्या तोंडात घाला एक घास. खाय ना. बाळाच्या तोंडात घाला. आम्ही करतो साहेब. जपतोय माणूस. बाळाच्या तोंडात. संध्याने झाले. मम्मीला असं वाटलं की आपण आता भेळ खातोय म्हणून मग मम्मीने आपलं काढलं. पण हळद चालत नाही ना याला उपवास आल्या. चालते आज चालते. बाहेर पडा चालते. तुमचे रूल्स आहे ना मला आवडत. तुमच्यासारखे चेंज होतात ते कन्व्हिनियन्स नुसार. हे बघा आता काय खाताय ते. काय खाताय रे तुम्ही ते पापडासारखं? खाकरा. कालचं चपाती ना ते शिळी होती तिला हे केली. कडक केली आणि विकायला ठेवली होती खाकरा आणि ते घेऊन आले त्याला तुम्ही खाकरा म्हणतात. आणि त्याला खाकरा म्हणता. असं आहे का? मग तुम्ही खबर खाता? मम्मीचं बोट डायरेक्ट कॅमेरावर दिसत नाही पाहिजे समोर आवाज येतो. माझे बोट पा फक्त. ते म्हणता की ढोकळा आणायला पाहिजे होता. पप्पा म्हणता ढोकळा आणायला पाहिजे होता प्रशांत कॉर्नर मधून. तुम्ही आठवण काही दिली नाही ना आपण स्वतः. ढोकळा आणायला पाहिजे होता म्हणता. काय मेथीचा आहे का ग? मसाला आहे. चांगला लागतोय. जिरा चांगला लागतोय. मग तुम्ही खाताय. माझा उपवास आहे. कसं वाटते ते? तुझी दुसरी तुम्हाला खायला लाजायला पाहिजे. अरे तुझी दुसरी इनिंग झाली मम्मा. आम्ही त्याच्यातले एक वाचून ठेवू सगळ्यात. वाचून ठेवून मी केव्हा खाऊ दे? एकच दा जाऊ दे. मी सोडूनच टाकेन दुपारी उपवास. गेल्यावर पोहोचल्यावर 2 वाजता सोडून टाकेन उपवास. हा. आता लगेच दुसरं काय आहे? हा, खाकरा संपला मी नाही अजून. 100% मिलेट्सची बिस्किट आहे ते. हा म्हणजे खाकरा संपत पण नाहीये. हातातच आहे अजून त्याच्या. नाही पण आम्ही एकदम हेल्दी खातोय. पण पप्पांना पाहिजे ना भूषण. पप्पांना दाखव. पप्पांना पाहिजे. तू घे. हे बघा धनू कशी खाते. किती इनिंग आहे ही? 6 इनिंग. आता वेगळे बिस्किट जिरायचे. अरे तुम्ही माझा उपवास आहे. तू काय पण खाताय. एक ट्राय पप्पांना दे. हे बाय हे वेगळंच आहे. एक ट्राय करायचं का? घ्यालं बघ. करायचं नव्हतं. नको होतं म्हणजे होतं पण चांगलं लागते है ना. हे घे भूषण. धनू. काय हे मम्मीचं लय विचारायचं जीव वर खाली हा. होतं. आम्ही ना असं एकदम हेल्दी फूड वर बाबा. पैसा खर्च केलाय.
बाबा पटकन बोल पटकन आपण बोल. किंमत ते पाच डायरेक्ट घे 500 रुपयाचा आहे तो. हा अरे मम्मा मग आपल्याला असं वाटते पण मग आता ते बिस्किट आहे त्यामध्ये नो पाम ऑइल नो. हा पाव किलो तुमचा किती रुपयाला 70 रुपये पाव. महाग आहे ना तेवढे महाग नाही. काय बोला मिस्टर महाग नाही पण गरीब आहे. ती काय म्हणते पाव 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 किलो ढोकळ्याबरोबर तुम्ही अर्धा किलो मिरच्या खाल्ल्या. तुम्ही महागरीब आहे. पाव किलो तुम्ही ढोकळा घेतला त्याचा 70 रुपयाचा त्याच्यावर अर्धा किलो मिरच्या खाल्ल्या. त्याला काय परवडलं. तर काय बरोबर. त्याला काय परवडलं तुम्ही महाग आहात आपण महाग आहात. बघा ही 7वी इनिंग. मम्मीची जीवावर होते की आम्ही खाताय म्हणून. हा आमची 7वी इनिंग आहे. आता हे 7वंद होतं. मम्मा आम्हाला नको संध्या तुला पाहिजे खाऊ ना. कोणत्या गोष्टी हाऊस बनताय काही म्हणजे येऊच द्या येऊच द्या. अरे तुझे डोळे लाल होईल होते तेच गेले का. अरे बापरे. नाही ना मम्मी गेले गेले. हे आम्ही लहानपणी करायचो. तिच्या डोळे साफ झाले. तुझे डोळे साफ करतो आणि इकडे. नाही गरज नाही. गेलं का. सिलिंग हे आपण नक्की चाललं. गोव्याची सिलिंग काय नाही तर बँड्रा सिलिंग वाटेल. पूर्ण ट्रेन मध्ये कोणीच नाहीये फक्त आम्ही आहे. पूर्ण ट्रेन खाली झाली आहे. आता आम्ही पण एक 10 मिनिटात उतरू मडगावला. हे बघा हे खाऊन खाऊन थिजले आहे दोघी. 7वी इनिंग झाली आहे. हा बर्थडे बॉय आणि हा बर्थडे बॉयचा मित्र आहे. हा एक बर्थडे बॉयचा मित्र आहे आणि हा मेन बर्थडे बॉयचा मित्र आहे. बेस्ट फ्रेंड फॉर एवर. अभी मैं बहुत थक गया. बघितले हे लोक मला नुसते कामाला लावता मी जरा साधा पडतो म्हणून. चला आता आम्ही आता तुम्हाला एक 5-10 मिनिटात दाखवू. आता आम्ही उतरू. हे बघा आम्ही उतरलो. बाय बर्थडे बॉय बघा आणि हे 2 लोक बघा. यांना पहिल्यांदा प्रायव्हसी भेटली आयुष्यामध्ये. फिरायला आले ते आमच्या बरोबर. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा फिरायला आले ते. चला आता हे चला पटापट गाडी बुक करायची आहे आणि मग आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचू. मग तुम्हाला दाखवतो आम्ही आता पोहोचलोय मडगावला आणि आम्हाला आता टॅक्सी बुक करायची आहे. पण इथले टॅक्सीवाले जरा जास्त रेट सांगतायत आणि आम्ही ओला उबर मध्ये बघतोय तर 350 रुपये दाखवताय. तर म्हणून आम्ही थांबलोय जरा वाट बघतोय की जरा कमी जास्त होतील पैसे. आम्हाला कॅब मिळाली आणि मस्त आम्ही त्याच्यात आता बसलोय. त्याला मागे टाकलंय लगेज बरोबर. आणि आम्ही आता पोहोचू. पप्पा पुढे. आता आम्ही पोहोचू आमच्या लोकेशन वरती. किती मस्त एरिया आहे. किती मस्त मस्त घर आहे. तेवढे सुंदर सुंदर घर आहेत. हे बघा. वाव. ओ माय गॉड. हॉटेलमध्ये आम्ही राहणार आहोत. OMG. खूप सुंदर हॉटेल आहे. मस्त बाहेर खूप सुंदर दिसतं. आता आतमध्ये आम्ही जाऊ आणि तुम्हाला दाखवू.